नाही खरंच आहे. आज त्यांनी, मी तर तुम्हाला या ठिकाणी सांगते, या महाविकास आघाडीने म्हणजे काँग्रेसने, त्या बरोबरीने उबाठाने आणि त्याच्या बरोबरीने तुतारीवाल्यांनी या महाराष्ट्राचा सौदा केलाय. कोणाबरोबर केलाय? ऑल इंडिया उलमा बोर्ड. त्यांची पत्र आलेली आहेत, त्या 17 मागण्या बघितलेल्या आहेत. त्या 17 मागण्यांमध्ये काय लिहिलंय हे आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे. आणि या 17 मागण्या मान्य करून यांना काय करायचं आहे की वक्फ बोर्डाच्या जागेंवरती अतिक्रमण आहे ते हटवण्यासाठी विधानसभेमध्ये कायदा त्या ठिकाणी मंजूर करा. 2012 पासून 24 पर्यंत ज्यांची घरं जाळली, लोकांना मारलं, अशा दंगल ज्यांनी घडवली त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत ते मागे घ्या. हिंदुत्वाचा हुंकार असलेले रामगिरी महाराज आणि आमच्या नितेश राणेंना अटक करा. अशा बऱ्याच मागण्या त्याच्यामध्ये आहेत. त्यांचा एक मौलाना समाजकंटक काहीतरी सलमान अझहरी नाव आहे, त्याला सोडवण्यासाठी तुम्ही मोदीजींकडे शिफारस करा. यांना काय करायचं? यांना फक्त सत्ता हवी आहे. महाराष्ट्राचं वाटोळं झालं तरी चालेल. तुमच्या माध्यमातून मला सगळ्या मतदारांना सांगायचंय, महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र यांच्या हातात देऊ नका, या नराधमांच्या हातात देऊ नका. कारण यांना काही पडलेलं नाहीये. राज्याची माती झाली तरी चालेल, आम्ही सत्तेत आलो पाहिजे असा त्यांचा अजेंडा आहे. आणि हे मी म्हणत नाही, हे स्वतः ते नायब अन्सारी, त्यांचे व्हिडिओ आहेत, यांनी दिलेली पत्र, त्यांनी मान्य केलेली पत्र. बरं, एकटा नाहीये, तिघही आहेत. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता मिळवायची, सत्तांध झालेले हे महाविकास आघाडीची लोक आहेत. आणि म्हणून मी लोकांना हे सांगतेय की तुम्ही महायुतीला मतदान करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.